नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर आज आपण बनवणार आहोत शेंगदाणा चटणी. ही चटणी 2 महिने आरामात टिकते. तुम्ही ही चपाती, भाकरी किंवा पुरी कशासोबतही खाऊ शकता. चवीला एकदम भन्नाट अशी ही चटणी लागते. हिचा रंग तुम्ही इथे पाहू शकता. काय सुरेख रंग या चटणीला आलेला आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेत. 1 छोटी वाटी सुके खोबरे मी घेतले. 1 मोठा चमचा पांढरी तीळ, 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या आणि 1 चमचा जिरे. पॅन गरम करून त्याच्यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर शेंगदाणे घालून परतत राहून आपल्याला हे शेंगदाणे खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. या पद्धतीने तुम्ही शेंगदाणा चटणी नक्की ट्राय करा. तुम्हाला नक्की आवडेल. आपले शेंगदाणे इथे भाजले गेलेत. आता याच्यामध्ये घालायचं आहे खोबरे. मी इथे किसलेलं खोबरे घेतले. तुम्ही कातळ्या करून घेतलात तरी चालेल. आता त्याच्यामध्ये लगेचच घालायचं आहे पांढरे तीळ आणि जिरे आणि पुन्हा हे सर्व मिश्रण परतून घ्यायचं आहे. मिश्रण सतत परतत राहून छान भाजून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये टाकायचं आहे लसूण. तो पण परतून एक अर्धा मिनिट आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये टाकायचा आहे कढीपत्ता आणि पुन्हा हे सर्व मिश्रण मिक्स करायचं आहे. अशा छान छान रेसिपींसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. आता आपल्याला हे सर्व मिश्रण गार करून घ्यायचं आहे. मिश्रण गार झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व मिश्रण काढून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये घालायचे आहे चवीनुसार लाल तिखट आणि चवीनुसार मीठ आणि छान मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता मी इथे छान असं बारीक वाटून घेतलंय. चटणी ही चपाती भाकरीसोबत खूपच छान लागते. तुम्ही नक्की ट्राय करा. ही चटणी हवाबंद डब्यामध्ये ठेवा. शक्यतो जास्त दिवसासाठी करणार असाल तर काचेच्या बरणीमध्ये ठेवा. आपली इथे चटणी तयार आहे. धन्यवाद.